ज्यांनी कुणी आम्हाला घोड्यावरून पायदळी पाडण्याचा प्रयत्न केलाय त्यांना आम्ही हत्तीच्या पायी देऊ एवढं नक्की. रायप्पा, जी. लाडीला अत्यंत गुप्तपणे निरोप पाठवा. काय घडलंय याची तिला कल्पना असेलच. तिला बोलवून घ्या आणि गडाच्या घेऱ्यात थांबवा. जी धनी. राजे, माफी असावी, परंतु एक गोष्ट माझ्या ध्यानात येत नाहीये ती अशी की मातोश्रींनी एका ओळीचं पत्र लिहिलं ते का? काळजी घ्या. कोणाची आणि कशाची काळजी घ्यायची याचा मजकूर या खालच्या कोऱ्या कागदात आहे. कोऱ्या कागदात मजकूर? होय, यापूर्वी सुद्धा असाच एक कोरा कागद वाचला गेला होता. ज्ञानोबा माऊलींनी कोरा कागद वाचला आणि चांगदेव 65 लिहिली. आपल्याकडे कागदावर निदान एक ओळ तरी आहे आणि तेवढा मजकूर पुरेसा आहे. काय खंडोजी? जी राजे. शिवाय मातोश्रींनी काही वस्तू सुद्धा पाठवल्या, तर आपल्याला त्यांचा बोध घेता आला नाही. परंतु राजे, घडलेली घटना आणि मातोश्रींनी पाठवलेल्या वस्तू यांचा काही ताळमेळ लागतोय का? तोच लावण्याचा प्रयत्न करतो आहोत. अजून काही गोष्टी स्पष्ट होत नाहीत. मुजरा महाराज, हा शहाजादा अकबरांचा खलिता आहे. खंडोजी, आमच्या मनात काही गोष्टी आकार घेऊ लागल्या. माफी असावी राजे, परंतु आपण तो खलिता न वाचताच बाजूला ठेवलात. खंडोजी, या खलित्यातला मजकूरही तोच आणि निरोपही तोच. खरं तर शहजाद्याला आम्ही आश्रय दिलाय हा इशारा त्यानं समजून घ्यायला पाहिजे. शहेनशाह अकबराला आम्हाला भेटायची घाई झाली, पण आम्हाला भेटायचं आहे ते शहजादा अकबराला. हे शहेनशाहचं भूत त्याच्या मानगुटीवरून उतरलं की भेट घ्या. तरीही राजे, अकबराचा निर्णय लवकरात लवकर घ्यावा. होय, आणि लय दिस झाले त्याला इथे येऊन. नाहीतर मग त्याच्या इथे येण्याचा आणि असण्याचा कोणीतरी दुसराच फायदा उठवेल. हो. पहिला वार खाली गेला. परसो, जी मालक. कोणाची गफलत झाली? कोण चुकलं? कोणाकडून ठरलेल्या गोष्टीत हेळसांड झाले? परसो, मालक, ते काय विचारतोय आम्ही? असं काय घडलं की पहिल्याच घासाला खडा लागला? मालक, तसं कामात कोणीच कचराई नाही केली, पण तरीही शंभूराजे वाचले. थोडा घसरला, कोसळला, पण शंभूराजांना घात सोडा, थोडं खर्चटलं सुद्धा नाही. हं? बघा की, खबर तर लागली नाही ना त्यांना. खबर नाही लागली, पण त्यांचं दैव बलवत्तर म्हणून वाचले ते. असं ऐकलं, इकडं जखमी म्हातारीला घेऊन देवाच्या दारात गेलं आणि तिकडं घोडा कोसळला. नवालाच म्हणायचं की देवाच्या दारात गेलं आणि वाचलं. आता असं म्हणू नका की देवामुळे वाचले. तसं नाही हो पंत, पण आपली आपल्या माणसांची मेहनत फुकाट गेली. छे हो, काहीही फुकट जात नाही. अहो, पंत तजवीज करतील. म्हणजे अहो राव, जाळ्यातून निसटले तर वाघरीत गावतील, वाघरीत नाही गावले तर पिंजऱ्यात सापडतील. सापडणार हे हमखास. आणि आम्हीही अनाजी पंत आहोत. सहजासहजी हरणारे नाही आम्ही. शेवटपर्यंत, यश मिळेपर्यंत लढतच राहणार आम्ही. बाबा, बाबा, खलिता आलाय. खासगी आहे? खासगी नाही, सरकारी आहे. हा, मग मी सदरेवर चाललोय, तेव्हा मी घेऊन जाईल. मी वाचून दाखव? नको, तू वाचू नकोस. तो सरकारी खलिता आहे. मान्य आहे,
पण मी तुम्हालाच तर वाचून दाखवतोय. पण त्यातला मजकूर तुला कळेल. पण बाबा, मी तुमचाच चिरंजीव आहे ना, आणि शिवाय मी तुम्हाला तुमच्या प्रत्येक कामात आता मदतही करत असतो. बाळा, ते वेगळं हे वेगळं. असा बंद खलिता वाचणं योग्य नाही. तू माझा मुलगा आहेस, पण घरात सरकारी कामात तू तिरायतच आहेस. त्यामुळे तुला हा खलिता वाचता येणार नाही. मग बाबा, तुम्ही वाचा. हो, असेल सदरेवर जाऊन. सरकारी खलिते सदरेवर वाचतात. पण बाबा, इथे वाचून दाखवायला काय हरकत आहे? भाऊजी, जे काम जिथे करायचं तिथेच करा. पण बाबा, माझा मुद्दा एवढाच आहे की सदरेवरही तुम्हीच वाचून दाखवणार आहात, आणि इथे सुद्धा. मग इथेच वाचलं असतं तर. भाऊजी बाळा, पाणी घे. पेल्यात आहे हे पाणी. जेव्हा उसात जाते तेव्हा रस होतो, डोळ्यातून वाहते तेव्हा अश्रू बनते, ईश्वराच्या चरणाला स्पर्श करून वाहते तेव्हा तीर्थ बनते. पाणी एकच आहे, जागा वेगळ्या. या खलित्याचंही तसंच आहे. येतो. बाबा, तुमच्या या तत्वांनी आमचं नुकसान होऊ नये एवढीच इच्छा. जगदीश्वरा, थोरल्याबाई साहेब, कशा आहात तुम्ही? ठीक आहोत. काय काय चाललंय? आमची तर मतीच गुंग झाली. इथं तुमची तब्येत बरी नाही कळलं तोपर्यंत. काय काय झालंय? काही नाही. काही नाही कसं? आमची तब्येत विचारायला आला आहात, पण तुमची तब्येत बरी दिसत नाही. काय झालंय? काही नाही हो. बाईसाहेब, तुम्ही सांगितलं नाही तरी तुमचे डोळे बोलताय. काहीतरी गडबड आहे. थोरल्याबाई साहेब, शंभूराजेंना पन्हाळगडावर अपघात झालाय. काय? हो, थोडक्यात बचावले ते. काय झालं? अपघात कसा झाला? सांगा. शंभूराजेंच्या घोड्याची नाल कुणीतरी ढिली केली. नालेचे खिळे काढण्यात आले. कोणी सांगितलं तुम्हाला? आत्ताच खबर आली आहे. हेर आलाय. शंभूराजे बरे आहेत ना? आहेत चांगले. थोरल्याबाई साहेब, आपलं नशीब बलवत्तर म्हणून आपलं लेकरू वाचलं हो. नाहीतर आम्हाला सांगा, काय झालंय सविस्तर सांगा. अहो, नालेचे खिळे काढून थांबले नाहीत, तर घोड्याला गुंगी आणून बेहोश करणारा कुसुंबा भाजला. अरे देवा, घोडा कोसळला. पण त्यावर शंभूराजे नव्हते म्हणून बचावलेत ते. आई भवानीची कृपा आहे हो आपल्यावर. एकूण शहजादा अकबर नाराज आहे असं दिसतंय. ते लिहितात की संभाजी महाराज आम्ही स्वराज्यात येऊन खूप दिवस उलटून गेले, परंतु आपली भेट नाही झाली. आपण वकील पाठवलात, परंतु पुढे काही घडतच नाही, जेणेकरून मला भविष्याचे नियोजन करता येत नाही. सध्या मी शहजादा असलो तरी हिंदुस्थानचा बादशाह म्हणून घोषित झालेलो आहे. माझ्या संपर्कात अनेक मातब्बर सरदार आहेत, आणि विशेष म्हणजे इराणचे बादशाह सलामत, जे खऱ्या अर्थाने आलमपणा आहेत, त्यांचा मला पाठिंबा मिळवायचा आहे. इराणचा बादशाह हे आलमगीर औरंगजेब याच्या विरोधात लढण्यासाठी मला खजिना आणि फौज देतीलच. मला ते सगळं करायचंच आहे, पण तुमची भेट होत नसल्यामुळे मला कोणतीही गोष्ट ठरवता येत नाही. तरी हे पत्र मिळताच
आपली भेट ठरावी. मी वाट पाहत आहे, हात जोडून याचना करत आहे. आपल्या कृपादृष्टीने माझी झोळी भरून दे, किंवा स्पष्ट सांगा, मी स्वराज्य सोडून जाण्याचा विचार करत आहे. आता शहजादा एकेरीवर आल्यासारखं वाटतोय. तरी मी त्याला राजांच्या कामांचे हवाले दिले, दुसरी निमित्त सांगितली, पण त्याला कोंडल्यासारखं वाटतंय. आता आपल्यालाच अकबराला नीटपणे हाताळावं लागेल, कारण राजन पन्हाळ्यावर अपघातात वाचलेत. हो, ते आमच्याही कानावर आलं खरं, पण तो घात होता की अपघात? कदाचित अपघात. तुम्हाला काय वाटतं हिरोजी काका? हा? घात असेल? अहो कुठला हो, आणि कोण घात करणार? समधी त्यांचीच माणसं होती की आजूबाजूला. हा, पण घोड्याची नाळ ढिली केली होती. घोड्याची नाळ डेली करणं एवढं सोपं आहे का? नाही, कधी कधी काय होतं, नालबंदाचं ध्यान नसलं की नाळ ढिली होती, मग त्यामुळं याव झालं त्याव झालं, काय बी म्हणतात, त्याला काय मतलब? हे झालं घोड्याच्या नालीचं, पण घोड्याला कुसुंबा पाजला होता. याचा अर्थ काय? तो बेकाबू व्हावा म्हणूनच ना? काहीतरी गडबड आहे हे नक्कीच. काय गडबड आहे हे शंभूराजे शोधून काढतीलच. आपण थोडी वाट पाहावी, मग आपल्याला कळेल काय खरं आहे काय खोटं आहे. पण आता शहजादाला काय सांगायचं? तीही आघाडी आपल्याला सांभाळावी लागेल. ती आघाडी आपण सांभाळलीच आहे आतापर्यंत, म्हणून तर शहजादा नाराज आहे. आपण त्याची नाराजी दूर करूया. हिरोजी काका, तुम्ही पुन्हा अकबराला जाऊन भेटा, त्याला समजावून सांगा इकडची बाजू, त्याला शांत करा. मला काय, तुम्ही द्याल ती जबाबदारी पार पाडू. एक विनंती आहे चिटणीस, अकबराला पत्र लिहा. लवकरात लवकर राजन आणि त्यांची भेट होईल असा त्याला हवाला द्या. आणि हिरोजी काका, अकबराला भेटायला जाताना भेटवस्तू घेऊन जा. ठीक आहे, मी आजच निघतो. कशी झाली असेल घोड्याची नाल ढिली? कुणी केली असेल? एवढी मोठी बागा, एवढे बारगीर शिलेदार, पहारेकरी, मावळे, एवढे सगळे असतानाही नालेचे खिळे काढले, म्हणजे केवढे कसबी लोक असतील. हो ना. एवढंच नाही तर कुसुंबासारख्या नशेली फळाचा रस पाजावा. कुसुंबा प्यायल्यावर उमद जनावरही पिसाळतं. तरी आम्ही शंभूराजांना पत्रही पाठवलं, काळजी घ्या म्हणून सांगितलं, पण त्यांनी काळजी घेतली नाही. ते असेच भरोशाला आपलं म्हणणार आणि अडचणीत येणार. शंभूराजे शोधतील त्यांना. शोधतील, सापडणारे सापडतीलही, पण कधी काही गोष्टी लक्षात येत नाही. रातकिड्याचा आवाज येतो, पण झाडाच्या खोडात बसलेला रातकिडा कधी दिसलाय का कुणाला? आजच्या फंदफितुरांचंही असंच आहे. त्यांचा आवाज येतो पण ते दिसत नाहीत. खरं आहे तुमचं. महाराजांच्या काळात फंदफितुरीला होता का थारा? दगाबाजी कुठे उभी असायची? उंबरठ्या बाहेर. आणि दगाबाज ते तर खरडत पुढत तडफडत असायचे. महाराजांनी कधीच कुणाला क्षमा केली नाही. हेर खात्यावर महाराजांचा केवढा जीव, पण एक चुकीची खबर आणली
म्हणून एका घावात मस्तक उतरवलं होतं त्यांनी. पाहत आलोत ना आपण. हो ना. कसला राग होता त्यांचा. राग? अहो माणूस वाऱ्यालाही थांबत नव्हतं. लांबचंच कशाला, आमचे सख्खे बंधुराज सखोजी गायकवाड केवढे मोठे सरदार, पण त्यांनी तत्व मोडले. स्वराज्याला कलंक लावायचा प्रयत्न केला. सावित्रीबाईंवर अन्याय केला, गैर वागलेत त्यांच्याशी. पण महाराजांनी कुणाचंही ऐकलं नाही. नाही म्हणजे नाही क्षमा केली त्यांनी. सगळे गायकवाड विरोधात जातील की काय अशी परिस्थिती निर्माण झाली, पण तडजोड नाही. हो, हे सगळं पाहिलं होतं आम्ही. आताही शंभूराजेंनी तडजोड करू नये. जे कोणी या कारस्थानात सापडतील त्यांना दया दाखवू नये. कठोरात कठोर शासन करावा आणि तेही लगेचच. हो, करायलाच पाहिजे. तुम्ही बोला. थोरले आहात तुम्ही. असं वारंवार लेकराच्या बाबतीत घडणं घातक आहे. मागच्या वेळेस त्यांना कैद करायला गेलेल्यांना सगळ्यांना माफी दिली त्यांनी. माफी दिल्याचंही काही नाही, पण काळ सुखावता कामा नये. कधी कधी म्हातारी मेल्याचं दुःख नसतं, पण काळ सुकावतो. त्यामुळे ह्या वेळेस कुणालाही त्यांनी क्षमा करू नये. आम्ही तर शंभूराजेंना सांगणार आहोत. ज्या कोणी घोड्याच्या खुराची नाल ढिली केली, जी नाल निघून घोडा कोसळला, तीच नाल पण उलटी ठोकावी कारस्थानी माणसांच्या पायात. तेव्हाच आमचे समाधान. काय हिरोजीराव? काय काय नाही. तुम्ही कुठे निघालात तेही मला न सांगता? तुम्हाला न सांगता अव्या कुठे जाणार? नाही, तुमची एवढी लगबग चालली आहे म्हणून म्हणालो. अहो ही समधी लगबग तुमच्यासाठी. तुमच्याकडेच यायला निघालो होतो तर तुम्ही देवासारखं वाटत उभं. देवासारखं? तोंड देखलं का? अहो, तोंड देखलं नाही हो, खरंच मनापासून. तुम्हाला माहिती आहे ना, सदरेवरती पान जरी हल्लं तरी अनाजी पंताला खबर लागते. तर हो, सदरेवरची समधी पानं बी तुमचीच, आम्ही बी तुमचंच. पण पान हल्लं काय आणि माणसं हल्ली काय, समधी खबर लागते तुम्हाला. काय म्हणतोय अकबर? त्याला शंभूराजांची भेट पाहिजे तातडीनं. म्हणजे आपण त्याला एवढे भेटलो, आपण प्रस्ताव ठेवला, त्याचं काय? त्याबद्दल काही? त्याबद्दलचा काहीच मजकूर नाही, फक्त नाराजी आहे एवढं कळतंय. म्हणजे अकबराला काही डोकं आहे की नाही? आपण त्याला एवढं जोजवतोय तरी तो आपल्याला महत्व देत नाही. अहो, अर्ध राज्य द्यायला तयार आहोत आपण, तरी त्याला कळत नाही. म्हणजे काहीतरी गडबड आहे. मग दान उलट कसं पडायला लागलं? पन्हाळ्यावरचा ठोकाही वाया गेला. त्यात हा अकबर तळ्यात मळ्यात. त्याला नीट समज द्यायला पाहिजे, सांगायला पाहिजे. जर तुला बादशाह व्हायचं असेल तर ह्या अनाजीचं बोट धर. अकबर, तू अजून या अनाजी पंताला ओळखलं नाहीस, पण शहनशहाला गादीवर बसवणारा आणि गादीवरून उठवणाराही मी आहे. तुला मी अर्ध स्वराज्य देतोय, पण प्रसंग पडला तर मी काय घेईन हे तुला कळणारही नाही. यापुढे तू फक्त
फक्त कठपुतळी सारखं नाचायचं आहे. दोरी असेल माझ्या हाती. शंभू राजे, तुम आओ या ना आओ, परवाह नहीं. सियासती शतरंज केवल राजा के साथ ही खेली जाए जरूरी नहीं. तुम्हारा ये मंत्र, तुम्हारा प्यादा अब मेरे हाथ में है. अब पहली चाल हमारी होगी. अब हो गया खेल शुरू.